मग तुमचं काय म्हणणं आहे? कसं? अहो ते उद्या गावाची पूजा नाही का? हा, खरं तर मला नव्हती करायची पूजा, कोणीतरी मोठ्या माणसांनी करायला हवी होती, पण आता सगळ्यांनी आग्रह केला मग मी तयार झाले. नाही, पण तुम्ही तयार झाला हे चांगलं आहे बघा. हो. उद्या सुट्टी? हो. आपल्या गावात मोठी जत्रा असल्यासारखीच असते ही पूजा, आणि आपल्या घरी मोठं जेवण पण असतं. काय? हो. रानादा बोल की रानादा, सांग की. हा, मग आपण उद्या शरद लावूया, चालतंय? हा. ते ना मी काय म्हणतो, तुम्ही पूजा लवकर आवरा, म्हणजे गावातल्या समजासनी कौल लावता येईल. तुमचं काय म्हणणं आहे कौलवर? काय असणार, आबा म्हणतात ते पटतंय मला, म्हणजे माणसांच्या समाधानासाठी कौल लावायला काही हरकत नाही. बेस्ट. मग आपण पण लावा कौल. काय? काहीतरीच काय? अहो काहीतरीच काय काय? अहो आबा म्हणले की आपल्याला आता जबाबदारी घेतली पाहिजे, घरात नातवंड खेळली पाहिजे. माझी आबाने आता तुम्ही सुरू होऊ नका. अहो नाही नाही, अहो ऐका की आपण लावूया की कौल, म्हणजे मला लाव वाटतंय बघा. आता हे काय मध्येच? अहो लावूया की कौल, माझ्या खातर वय म्हणा की. ठीक आहे, लावूया आपण कौल. म्हणजे आपण उद्या कौल लावणार. चला आता लवकर. पुढं तर सरक मम्मी. अगं बाईस की ग, मग येऊ तर दे आम्हाला. काय चिडचिड चिडचिड करतेस का? चिट्ट भाणारच का नाही? कोण नाही अजून. मम्मी आम्हाला लई भ्या वाटायला बघ. कसला भ्या? अगं हेच प्रेग्नंट बिग्नंट असू तर. मग यात भ्याचं काय? ए नाही बाई, आम्हाला नगही तेवढंच केला ताप. अरे असा विचार मी तुझ्या येळी केला असता तर आज तू बोललीच नसतीस. हे तुझी गोष्ट वेगळी आणि आमची वेगळी. काय वेगळी आहे? तू पण बाईच आहेस ना? व तसं नव्ह ग. मग कसं? उगाच मला शानपणा शिकवू नगस तू. आधी डॉक्टर काय म्हणतात ते तर बघूया. काय बघू बिगू नाही, आम्हाला हे समज नगय. आम्हाला ते राजकारणामध्ये करिअर करायचंय. ढेकळं तुझं. एक साधं इलेक्शन तू जिंकू शकली नाहीस. निवडून आलोय आम्ही बिनविरोध. तुझ्या विरोधात कुणी उभं राहिलं नाही म्हणून जिंकलीस तू. ते काय का असं ना, निवडून आलोय ना ग. आणि हे समजा करत असताना आम्हाला ती प्रेग्नंट राहायचं नाही. डोसक्यावर परिणाम झालाय तुझ्या. बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. ते डॉक्टर काय रिपोर्ट घेऊन येतात ते आधी बघूया. डॉक्टर काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तुम्ही आई होणार आहात. तुझे होऊन ते झालं की ग. म्हणजे अगं होऊन येते काय? बाईच्या जातीला पोरं हवीत. नाही आम्हाच ते नगय. अहो मग आधीच काळजी घ्यायची नाही का? अहो तिथंच तर समजा चुकलं. अगं काय बी चुकलं नाही. अगं जे झालंय ते एकदम बराबर झालंय. तुला नुसतं बोलायला काय जातंय? भोगायला आम्हाला लागणार आहे. अगं पोर व्हावं म्हणून माणसं नवस करतात आणि तुला व्हायलंय तर नाही, आम्हाला नगय. काय नकोय? अजिबात चालणार नाही तुझी ही नाटकं. अगं 17 जणी मला विचारत असतात अजून पोरीची पूस कशी उजवली नाही म्हणून. माझ्या मग हसत्यात ती मला. मग तुला हसतात तर आम्ही रडू का? अगं बाई काय पोर आहे ही. अगं कसं कळायचं तुला? पोरं म्हणजे मम्मी हे समजा ऐकायचं नाही आम्हाला. ऐकावं लागल. एक मिनिट, तुम्हाला जो गोंधळ घालायचा तो बाहेर जाऊन घाला. इथं गोंधळ घालू नका, दवाखाना आहे. म्हटलं ना बघ बस. यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सांगा आम्हाला हे बाळबीळ काय नगे. हा काय करायला लागेल? काय बोलतेस? तुझं काय डोकं फिरलंय? थांब तू मम्मी. काय रिपोर्ट? अगं बायकांना पोरं होत नाही. मम्मी अगं तू असं नका करू. चल तू प्लीज बाहेर जा. आहो तुम्हाला किती पोरं झाली हो? किती सांभाळली तुम्ही? मम्मी काय खोळापणा चाललाय नंदोडे तुझा?
मम्मी हे समजा नाही करायचं आम्हाला, नाही जमणार आम्हाला. अगं काय जमणार नाही? कारण आम्हाला लई भ्या वाटायले. अगं भ्यायचं काय कारण हाय? जगातल्या एवढ्या बायका आया होतात, काय तू एकटीच होत नाहीयेस? कारण आम्हाला ही भानगडच ना काय आत्ता गळ्यात. अगं ही भानगड नाही आहे, हुकमी एक्का आहे तुझा. घर ताब्यात ठेवायचा मोठा चान्स मिळालाय, घालवू नगस. म्हणजे अगं मूल जेव्हा घरात येतं तेव्हा घराला घर पण येतं. थोरलीच्या आधी जर तुझं मूल आलं तर घराला घर पण देण्याचं क्रेडिट कुणाला मिळेल? तुला. अगं घरची सून पोटूशी राहिली तर घराबाराची लाडकी होती ती. अगं सगळं घर आणि हक्क ताब्यात घ्यायचा मोठा चान्सच आहे यो. अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच आहे यो. येतंय का ध्यानात? पण खरंच तू म्हणतीस तसंच होईल? अगं 1000% होणार. तू घरी बातमी देऊन तर बघ, मग कसं होतंय बघ सगळं. ठीक आहे, ठेवतो तुझ्यावर विश्वास. घरावर ताबा आणि थोरले पण मिळणार असेल तर आम्ही वाढवू हे पोट. आता कसं शाण्यासारखं बोललीस? आत्ता कुठं माझी पोरगी वाटतेस तू? मोठा गरीब बिंदास. नाही नाही, आज न ग, उद्या देवीची जत्रा आहे, त्या शुभ मुहूर्तावरच ह्यो बॉम्ब फुटणार. बेस्ट, देवीचा प्रसाद मिळाला म्हणून सांग. ते आम्ही बघतो काय सांगायचं ते. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार हे नक्की. बरोबर आहे काय? बसला ते कौल वगैरे समजा खरं असतंय काय? मग काय उगीच लावते तू? अहो तुम्हाला सांगतो, माझ्या आत्तीच्या पोरगीचं लग्न होत नव्हतं काय, तिनं कौल लावला. तुम्हाला सांगतो, कौल लावल्या लावल्या दुसऱ्या वर्षी माझ्या आत्तीच्या पोरगीला पोरगीच झाली. लगीन आणू काय लग्नाची पोरगी होती काय तर बडबडते. अरे डायरेक्ट पोरा बाळावर उडी मारलीस म्हणून विचारलं. ते नाही राहना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, तर फुलं म्हणजे काय रे? मला काय माहित? अरे अंजली वहिनी तुला शिकवलं असेलच की. हे असलं काय शिकलं नाही मला. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, तर फुलं म्हणजे काय? फुलं म्हणजे काय? सनिदा, तुम्हाला काय माहिती आहे काय? सोपं आहे, परिवस टाकायचा मरता. आता मुलं म्हणजे देवाघरची फुलं, फुलं म्हणजे देवाघरची मुलं, होय की नाही? अरे भाई म्हण की. एकदम बरोबर, एकदम बरोबर. अरे बाबांनो आवरा की लवकर, मला अजून लई कामं ओळखायचे आहेत. ए श्रीपती, एक तरी हाराची जिम्मेदारी तुझ्यावर होती. तुला आम्ही मदत करायला लागलोय तर तू आम्हालाच आवरा आवरा म्हणालास. आम्ही आमच्या स्पीडनेच काम करणार, नाहीतर जा कोल्हापूरला आणि घेऊन ये जहाज. जा. बरं बाबा असू दे. होय, आमचं बी तेच झालंय. आता एवढं वर्षानं कुठं कोल्हापूर जायचं, इथंच बसून करू की आपल्या हातानं. अरे आता लई टाइमपास करू नका, आता आवरा की लवकर. ए शिरप्या, हे भारे तुझं. हा असं नाही राहू द्या. अरे मला लई काम आहे म्हणून म्हणलं, तर आवर की पाठपाठ. तसं कुणाला बी कौल लावता येत असेल नाही? होय, कुणी बी कवलं चालतंय की. राणा दा, हे बघ 10वी 12वीच्या परीक्षेला बसणारी पोरं पोरी, लग्नाला आलेले पोरं पोरी, त्यांचे आईबाप, जर शेतकरी, दुकानदार, सासूर वासनी, असे सगळे आपली कौल लावून अंदाज घेत असतात रे. तुम्हाला सांगतो, माझ्या सोलापूरचा मामा, त्यानं आपल्या शेतात 4 हिरे खणल्या, एका बी हिरीला ठेमर बी पाणी लागलं नाही. मागच्या टायमाला जत्रेला आलता, त्याने देवाला कौल लावला आणि कौल पॉझिटिव्ह आला. 5वी हिर खणली तर 5व्या हिरीला पाण्याचा महापूर. म्हणजे कौल लई ताकदवान म्हणायचं की. आता देव म्हटल्यावर ताकद आलीच की. या उद्या तेवढं ते पूजा झाल्यावरती कोल्हापूरला जाऊन याच्या देण्यात ठेव. ठीक आहे,
ती शेवग्याची ऑर्डर दिली आहे एक. ते उडपी म्हणायला लागलाय की आहे काहीतरी गोळ झालाय म्हणून. ऑर्डर तर एकदम करेक्ट दिल्या. एवढा गोळ काय झाला एवढं बघून यायचं. चालते चालते कोल्हापूरला घ्यायचं आहे की. ते यो कॉल असतोय का नाही यो माणसाच्या आयुष्यातला घोळ निसरतोय ना. राणादा अजून कौला तर जायचो तू. राणादा सारखा कौल कौल करायला काय भानगड? नाही नाही भानगड नाही, ते आपलं सहजच विचारलं. म्हणलं आपण बी कौल लावून बघूया. अच्छा कसला कौल? काय नाही आपलं सहजच. सहजच असं कोण कौल लावत नसते, काहीतरी खास असणार. आता खास म्हणजे अजून काय असणार आहे? रानादाला पोरगा का पोरगी ते माहित करून घ्यायचं असेल काय रानादा? मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि फुलं म्हणजे देवाघरची मुलं. हे तर रानावर लय भारी इफेक्ट पडलेला दिसतोय. वय 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 यंदा राणादाचा विचार दिसतोय. राणादा होऊन जाऊन दे. जाऊ दे जाऊ ना आता. अहो, नाही 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 ते मी माझ्यासाठी नाही ते. हा जो आपला सूरज त्याच्यासाठी विचार होतो. त्याचा आधी लगीन झालं ना व. हे बाबा माझ्याकडे टाकलेलीस तू. आपलं काय नाही, आपलं काय नाही. माझ्या बायकोला कुठल्या आल्या पोराच्या तर नटून तटून मिरवण्यात एक नंबर आहे बघा. पोराचं नाव काढलं की कळ मस्तकातच जाते. ताईसाहेब आलास ना तुम्ही? काय काय झालं? काय म्हणलं डॉक्टर? कसं झालं टेस्ट आणि काय आलं रिझल्ट? अगं एका पाठोपाठ एक किती प्रश्न विचारशील? अहो मग सांगा की काय झालं? आधी दार लावून ये जा. हा खिडक्या नीट लावल्यात का बघून ये. खिडक्या बी? हा जा. काय झालं सांगा लवकर. काय झालं बोला. रुमाल कुठे आहे तुझा? हे काय? त्याचा नीट बोळा कर हा आणि तोंडात घाल. हा अगं ए आमच्या नाही ग तुझ्या. माझं का? कारण तुझ्या तोंडाचा डॉल्बी अख्ख्या गावभर वरडून ये म्हणून. जाऊ ताईसाहेब. अगं हे बघ आम्ही आता जे सांगणार आहे ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. तो बोळा घाल. आमच्या टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आलाय. अगं खुळे आम्ही मम्मी होणार आहे. येड लागलाय का काय? हा हे बघ आता घरामध्ये कुणाला काहीच सांगायचं नाही. हा उद्या पूजेच्या मुहूर्तावर ह्यो बॉम्ब फुटणार आणि आज रातच्याला तुझ्या सन्निधाला तेवढी ही बातमी सांगायची. आता अजून एक जबाबदारी पार पाडा की दोघं मिळून. कसली? आम्हाला नातवंड द्यायची जबाबदारी. राणादा देवाची पूजा झाली की नाही ते कौल लावा तुम्ही बी जरा. मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि फुलं म्हणजे देवाघरची मुलं. हे तर रानावर लय भारी इफेक्ट पडलेला दिसतोय. हे काय झोपायचं नाही तुम्हाला? अहो ऐका की काय ते उद्या पक्का कौल लावायचं ना व. कौल लावायचा विषय अजून तुमच्या डोक्यातनं गेलाच नाहीये. सांगा की उद्या आपण कौल लावायचं ना व. लावूया पण कशाबद्दल कौल लावायचा? अहो आपलं ते ते काय कशाबद्दल? असं काही तुम्हाला माहितीच नाही. हो मला खरंच नाही माहिती. सांगा ना कशाबद्दल. असं काय करताय? समजा तुम्हाला सांगायला लागते बघ. तर मला माहित नाही म्हणल्यावर तुम्हाला सांगायलाच पाहिजे. सांगा. हेच की ते काय? हा मनातलं बघता येते ना व.
नाही माझं नेटवर्क नाही. ते सांगा. आपल्या बाळाचा. अहो 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 सांगा ना, उद्या कौल लावायचं आहे ना? अहो काहीतरीच काय तुमचं. या अशा गोष्टींसाठी कोणी कधी कौल लावतं का? अहो लावत्यात. हो खरंच सांगतोय लावत्यात. आणि आपण बी लावायचा. न मला माहित आहे कौल आपल्या बाजूनच लागणार. आणि मग काय मग तयारीला लागायचं. कसली तयारी? कसली म्हणजे? तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेस. आता तुम्हाला थोडी सांगायला लागते कसली तयारी ते. हो सूरज, आम्ही काय म्हणतो? म्हणा की. अरे ऐक की आम्ही काय म्हणतोय ते. म्हण की. एक बातमी सांगायची आहे. सांग. आनंदाची बातमी आहे. तुझ्याकडनं? का? आमच्याकडे आनंदाची बातमी नाही असू शकत काय? सांग मग. नाही असू दे. अरे सांग की. नाही असू दे ना. सांग की. नाही राहू दे. सांग की. राहू दे काय नाही. सांग. अरे खरंच काहीच नाही. सांग की काय बातमी आहे. आपल्या दोघांचं तिघं होणार आहे आता. परत वाटण्यांची काय भानगड नाही ना? नाही र. मग दोघांचं तिघं कसं होणार? कारण तू बाप होणार आहेस आता. बर मग ठीक आहे. काय? अगं काय सांगतेस काय तू? अगं म्हणजे मी बाप? अगं कधी कळलं? आजच कळलं. आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आणि डॉक्टरनं सांगितलं कन्फर्म आहे. वा 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 वा. अगं नंदुडे, आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंयस बघ तू. सनीदा बाप होणारे अख्ख्या पंचक्रोशीत कळायला पाहिजे. आता हे सरबत करायचं म्हणजे करायचं बघ. नाही नाही नाही. आत्ताच्या आता अवत्याला फटाक्याच्या माळ लावायला नाही, सांगतो. नाही, नाही, अख्ख्या गावात कळायला पाहिजे. थांब थांब थांब, एक मिनिट थांब. नाही हा नाही इकडं. अगं थांब की. कट कट. कशाला? नाही आत्ता कुणाला काही बी सांगायचं नाही. हे बघ उद्या लई चांगला दिवस आहे. देवीचा अभिषेक आहे. तर चांगल्या मुहूर्तावर ह्या आनंदाची बातमी संध्याला द्यायची. हा पण हा आम्ही सांगत तर कोणाला सांगायचं नाही काय? जशी महाराणींची आज्ञा. तुला उद्या सांगावं वाटते तर उद्या सांग. कधी एकदाचा दिवस उगवतोय आणि देवीला कौल लावते असं झालंय बघा. मग मलाही खूप उत्सुकता आहे. कधी एकदा सकाळ होते असं झालं. उद्याचा दिवस उजाडल्यावर कळल समद्यासनी. गायकवाड घराण्याचा वारस येतोय आणि ते बी आमच्यामुळे येतोय. सूर्यदेवा लवकर ये र बाबा.